हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीएड ॲडमिशन 2025 आता याचा रिझल्ट लागलेला आहे. तर पुढे तुमचे कॅप राउंड स्टार्ट होतील आणि तोपर्यंत तुम्हाला जे आहे कॉलेजेस चॉईस करून ठेवायचे आहे. कारण की ऐन टायमाला काय होतं की विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात. जे विद्यार्थी आहे म्हणजे ॲडमिशन घ्यायचं असतं, बट कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे, कोणता कॉलेज जवळ आहे, तर ते विद्यार्थी मित्रांनो आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते आहेत ते माहिती होणं तुम्हाला आवश्यक आहे. तर कसे चेक करायचे आता कॉलेजेस कसे चेक करायचे? भरपूर सारे कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. अशा भरपूर टाइपचे कॉलेजेस वगैरे आहेत. तर ते कसे चेक करायचे? मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की यापुढे जेवढी पण बी-एडशी रिलेटेड ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी इथे भेटणार आहे ॲडमिशन होईपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल कॉलेज महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही असाल तर तिथे तुमचं जवळपासचं कॉलेज तुम्हाला बघायचं असेल तर हे सिंपल ट्रिक आहे. आता आपण ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊया. तर हे बघू शकता तुम्ही. हे 2024 चा कॅप राउंड जे होता, 2024-25 चा जे कॅप राउंड जे होता, तर तिथे सगळी लिस्ट अपलोड आहे. 2024-25 चे जे बी-एडचे कॅप राउंड होते, तर तिथे सगळे कॉलेजेस वगैरे अजून पण अपलोड आहे. तर इथे बी-एड सेक्शन वरती जायचं आहे तुम्हाला. ते गेल्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेस येईल. तर इथे बघू शकता तुम्ही सर्च कॉलेजमध्ये गेल्यानंतर असा इंटरफेस येतो. हे तुम्हाला जे आहे हे हे पेज ओपन होऊन जातं. तर इथे बघू शकता तुम्ही बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, गडचिरोली, मुंबई युनिव्हर्सिटी. तर अशा प्रकारे हे सगळ्या प्रकारचे युनिव्हर्सिटी इथे अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत ना, म्हणजे जिथे-जिथे कॉलेजेस आहे, तर ते सगळे काही इथे अवेलेबल आहे. जसं की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, एस-आर-टी-एम-एन-यू आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आहे. तर हे सगळ्या प्रकारचे जे युनिव्हर्सिटीज आहे इथे अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे, तर आता मला इथे कुठे पाहिजे बघा, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. को एज्युकेशन म्हणजे काय? दोन्ही तिथे दोन्ही असतात. गर्ल्स आणि बॉयज हे दोन्ही असतात. त्याच्यानंतर ओन्ली गर्ल्सचे पण कॉलेजेस आहे आणि ओन्ली बॉयजचे पण कॉलेजेस आहे. तर तुम्हाला कुठे पाहिजे ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे कोणतं कॉलेज पाहिजे तुम्हाला? गव्हर्नमेंट पाहिजे का गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेज पाहिजे का ॲडेड मायनॉरिटी पाहिजे, अनॲडेड मायनॉरिटी, अनॲडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस हे प्रकार आहे कॉलेजेसचे. त्याच्यानंतर इथे बी-एड आणि बी-एड स्पेशल. तर इथे तुम्हाला बी-एड सिलेक्ट करायचं आहे. स्पेशल जे आहे ते दिव्यांग जे स्टुडंट असतात म्हणजे अपंग स्टुडंट जे असतात त्यांच्यासाठी असतं हे. आणि इथे मीडियम कोणता पाहिजे तुम्हाला? मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी हे चारही ऑप्शन इथे अवेलेबल असतात. तर आपण ऑल करूया. आता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी इथे किती कॉलेजेस आहे याच्या अंडर ते आपण बघूया. तर इथे सर्च वरती क्लिक केलं तुम्ही, तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही सर्च वरती क्लिक केलं तर इथे पूर्ण डिटेल जे आहे तुम्हाला येऊन जातील. नाहीये, लोड होत नाहीये, बट इथे पूर्ण डिटेल जे आहे ते येऊन जात बघू शकता तुम्ही. आता मी कोणती युनिव्हर्सिटी टाकली बघा, होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई. इथे मी सर्च केलं, ऑल टाइपचे इथे मेथड केल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आता कॉलेज कोड आलेला आहे. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव आलेलं आहे आणि ॲड्रेस पण आहे. इथे बघू शकता, सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई, महापालिका मर्ज धोबी तलाव मुंबई. इथे कॉलेज आहे ते. HBU मुंबई युनिव्हर्सिटीचा हे कॉलेज आहे. मीडियम काय मराठी आहे इथे आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहे. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्यानंतर को एज्युकेशन आहे. हे गर्ल्स, बॉयज इथे दोन्ही पण ॲड. सीट किती आहे? 50 सीट आहे आणि मेथड कोणकोणती आहे बघा, मराठी, इंग्लिश, जिओग्राफी सगळ्या मेथड तुम्ही इथे ज्या यूज करू शकता.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे कोणत्याही युनिव्हर्सिटीचे इथे बामो युनिव्हर्सिटीचे इथे सर्च केलं तुम्ही, बामो युनिव्हर्सिटीचे पण येऊन जातात. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, आपण इथे फक्त गव्हर्नमेंटच टाकलेलं आहे म्हणून हे गव्हर्नमेंट येतं. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर बघा बामो युनिव्हर्सिटीच्या अंडर 2 गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ते कुठे आहे इथे बघू शकता तुम्ही. रेल्वे स्टेशन रोड वरती आहे, उधमपूरला. इथे अंबाजोगाई ते पण एक जे आहे कॉलेज आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेजेस अवेलेबल आहे. आणि मेथड कोणकोणती आहे, इनटेक काय आहे, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस तुम्ही इथे सर्च करू शकतात. घर बसल्या तुम्ही सर्च करू शकता. इथे आता ऑल केलं तुम्ही तर बामो युनिव्हर्सिटी जेवढे कॉलेज आहेत तेवढे हे सगळे इथे येऊन जातात बघा. हे सगळी कॉलेजची लिस्ट आहे. इनटेक किती आहे? 100 इनटेक आहे. हे 50 आहे. हे सगळे कॉलेज आहे. तुम्ही बघू शकता सगळी डिटेल इथे आलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सिंपल ट्रिक आहे. आता तुमच्या जवळचं कॉलेज कोणतं आहे? तुम्ही ते बघू शकता. तुम्ही कुठे राहतात? तर मी अंबाजोगाईमध्ये राहतो. तर मी हेच कॉलेज निवडणार कारण की मला जवळ पडणार आहे ते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे मेथड काय आहे? त्याच्यानंतर लँग्वेज काय आहे? मीडियम काय आहे? आता हे मराठीचे आहे. उर्दूचे आहे. उर्दू लँग्वेज. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मराठी कॉलेजेस आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मेथडचे पण आहे. ते बघू शकता तुम्ही जे एल-सी-टी दिलेले आहेत ज्यांनी ते इंग्लिश मीडियमचे पण जे आहे कॉलेजेस आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही सिंपल ट्रिकने हे कॉलेज जे आहे बघू शकता. मला जर काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे आता जेवढी पण माहिती येणार आहे, गरजेची पडणार आहे, तर ते सगळं माहिती इथे सांगणार आहे. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. थँक यू. धन्यवाद.